मंत्री महोदय उत्तर देत आहे. केंद्राने कायदा केला, प्रवीण भाऊ, केंद्राने कायदा केला. केंद्राचा कायदा आपल्या राज्यामध्ये चर्चेला आणला, ज्याचा उल्लेख मी भाईने आणि सचिन भाऊंनी केला. त्या कायद्यामध्ये बरेच अशा प्रकारचे कायदे आहेत की त्या कायदे कामगारांच्या विरोधात आहे. मी मंत्र्यांना काय सांगितलं की केंद्राचा कायदा ते म्हणतात की अजूनपर्यंत आपण मंजूर केला नसेल, त्यांनी जाहीर करावं. इम्प्लिमेंट करणार नाही हे जाहीर केलं आहे. राज्याची कमिटी आपण केलेली आहे. मागच्या वेळेला आमच्याकडून सजेशन ऑब्जेक्शन घेतलं, त्याच्यावर परत काही झालेलं नाही. ही वस्तुस्थिती 1 वर्ष झालंय त्याला. असो, मंत्री महोदय काय म्हणतात की राज्य सरकारच्या बाबतीमध्ये सांगताना आमचं म्हणणं एवढं आहे की केंद्राने कुठल्या कुठल्या कायद्यामध्ये दुरुस्त्या केल्या, बदल केलाय, तो तरी आम्हाला खुलासा करून द्या. सन्माननीय सभापती महोदय, शशिकांतजीला चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला. जे राज्य सरकारच्या अधिकार क्षेत्रात जी बाब आहे रूल्स करण्याची, त्या संदर्भामध्ये राज्य सरकार आपल्याशी चर्चा करेल. आता केंद्र सरकारने कुठला कायदा केलेला आहे, आता जो सेंट्रलने जो ॲक्ट केलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांना पूर्ण देशभरात तो जो लागू होईल तो तुमच्या राज्यात देखील त्या संदर्भामध्ये लागू होईल, जे काँग्रेस शासित प्रदेश आहे त्या संदर्भामध्ये. तर त्या संदर्भामध्ये माझी आपल्याला या संदर्भामध्ये विनंती राहणार आहे की शेवटी आपल्या राज्याच्या जनतेचं हित, राज्याच्या कामगाराचं हित, आम्ही कामगार खात्याचं या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असताना आम्हाला देखील कामगारांच्या संदर्भामध्ये निश्चितपणे कुठलाही निर्णय करताना त्यांच्यावर अन्यायकारक निर्णय होऊ नये या संदर्भामध्ये निश्चितच आपल्याला योग्य ती काळजी घ्यावी लागेल, ती आपण निश्चितपणे घेणार आहोत. आणि जे विविध विषय आपण या संदर्भामध्ये उपस्थित केले, जसं काही संदर्भामध्ये माथाडी कायद्याच्या संदर्भामध्ये जी अमेंडमेंट झाली त्याच्यावर आपल्याला विस्तृत चर्चा करून विश्वासात घेण्यात आलं होतं. दुसरं, आता कारखाने बंद करण्याच्या अधिकाराच्या संदर्भामध्ये एक प्रश्न शशिकांतजी आणि सचिन साहेब यांनी या ठिकाणी उपस्थित केलं. काय ही बाब सत्य आहे की 300ची 100ची लिमिट 300 केलेली आहे, परंतु काय होतं की मोठ्या प्रमाणामध्ये काही लोक आपले कामगारांची संख्या त्या संदर्भामध्ये 100च्या खाली ठेवत होते. शेवटी हे निर्णय करत असताना काही नवीन उद्योजक या ठिकाणी आले पाहिजे, नवीन गुंतवणूक झाली पाहिजे, नवीन लोकांच्या रोजगाराच्या संधी मिळायला पाहिजे, कामगारांना देखील काही संधी मिळायला पाहिजे, या संदर्भामध्ये त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे, या संदर्भामध्ये या सर्व बाबीचा विचार करून राज्य शासनाने निर्णय केलेला आहे. परंतु आता आपण काही जे शशिकांतजी यांनी काहीतरी कुठल्या तरी एक व्यक्ती महाराष्ट्र पोखरत आहे वगैरे अशा पद्धतीचा आरोप या संदर्भामध्ये केला, तर मला काही त्याच्या संदर्भामध्ये स्पष्टता आली नाही. आपण जर स्पष्टपणे या संदर्भात म्हटलं असतं तर निश्चितपणे या संदर्भामध्ये आपल्याला स्पेसिफिक उत्तर मी या ठिकाणी मला देता आलं असतं. आणि एक प्रश्न सचिन साहेबांनी चेंबूर येथील पेप्सी कंपनीच्या संपाबद्दल या ठिकाणी उपस्थित केलं. तर मी या सभागृहाला या ठिकाणी आणि माननीय सचिन साहेब यांना देखील सांगू इच्छितो की मेजर वरुण ब्रवरेक्स या कंपनीने औद्योगिक विवाद अधिनियम 1947च्या कलम अन्वये रिट्रेचमेंट दिलेली होती, पण 13/10/25 रोजी नोटीस मागे घेऊन कंपनीच्या कालावधीत कोणते कामगार कपात करणार नसल्याचे त्यांनी 12/12/2025 रोजी या संदर्भामध्ये कळविले आहे. तर शेवटी माननीय सभापती महोदय, माझी एवढीच विनंती या संदर्भात राहणार आहे की महाराष्ट्रात जे कामगार आहे त्या राज्याच्या कामगारांच्या संदर्भामध्ये त्यांचं हित बघणे आणि त्यांच्या हिताचं संरक्षण करणे, त्यांना न्याय मिळणे, मग असंघटित असो की संघटित असो, वेगवेगळे जे निर्णय अपेक्षित आहे, म्हणजे एकूण सुद्धा 4 कामगार कोडमध्ये काही गोष्टी तुमच्या मनाच्या विसंगत असू शकतात, परंतु सर्वच निर्णय काही तुमच्या विरोधात नाही आहे. काही निर्णय हे कामगारांना राज्य सरकार आणि केंद्र सरकारने जे घेतलेले आहे ते सर्व निर्णय हे कामगारांच्या दृष्टीने देखील, आता गिग वर्करच्या संदर्भामध्ये आपण अनेक निर्णय केले, शेवटी अमेंडमेंट होत असतात, त्या चर्चा होते, सभागृहात या संदर्भामध्ये डिबेट होते आणि डिबेटमध्ये उत्तराच्या माध्यमातून आपल्याला या संदर्भामध्ये उत्तर घेण्याची या संदर्भामध्ये संधी असते आणि शेवटी जनतेची अदालत आहे, शेवटी तिथं तर तुम्हाला जाता येते. परंतु माझं एकच विनंती या संदर्भात राहणार आहे की कुठलाही निर्णय केला की त्याला विरोध करणं हे योग्य नाही. त्या निर्णयामध्ये मुद्देसूद विरोध करा, ज्या गोष्टी चुकीच्या घडून राहिल्या त्या संदर्भामध्ये स्पेसिफिक भाष्य करा, त्या संदर्भामध्ये तुम्हाला पब्लिकच्या समोर देखील जाण्याची मुभा आहे. कुठली सरकार असेल ते सरकार निर्णय करत असताना त्यांच्याबद्दल जनसामान्यामध्ये चुकीचा निरोप जाऊ नये, चुकीचा मेसेज जाऊ नये याची देखील काळजी घ्यावी लागते. त्यामुळे या संदर्भामध्ये जे काही कायदे आणि जे काही दुरुस्ती या संदर्भामध्ये राज्य शासन करत आहे, कामगार मग संघटित असो की असंघटित असो, त्यांच्या हिताचा निश्चितपणे योग्य तो विचार करून शासन याबद्दल संवेदनशील आहे आणि योग्य तो निर्णय
आपल्या सर्वांशी विचारविनिमय करून योग्य वेळी घेऊ. परंतु आज आपण ज्या संदर्भामध्ये ज्या मुद्दे उपस्थित केले त्याचं मी उत्तर या संदर्भात दिलेलं आहे. आणि जेव्हा आपण आपल्या राज्य शासनाच्या वतीने रूल्स करताना जेव्हा आपण या संदर्भात मी आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतो की आपल्याला पुरेसा वेळ देऊन आपली बाजू ऐकून घेऊ. ज्या गोष्टी करणे आपल्या लेवलवर शक्य आहे ते आपण निश्चितपणे करू एवढी आपल्याला ग्वाही देतो आणि आपले बोलणे थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. दरेकरजी. मी या ठिकाणी जे माझ्या भाषणामध्ये सांगितलं होतं की जे कंत्राटी कामगार आहेत, आज बऱ्याचशा MIDC मध्ये त्या ठिकाणी कंत्राटी कामगार आहेत ज्यांना 10-12 हजार रुपये फक्त पगार मिळतो आणि जे आउटसोर्सिंग करणारे जे एजन्सीने दलाल आहेत ते 30-30 हजार रुपये त्या ठिकाणी घेतात. तर आपण या संदर्भात त्यांचं शोषण होतं आहे. त्या ठिकाणी कोणतरी बाहेरचे संस्था त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट घेते आणि त्या ठिकाणी 50% जास्त रक्कम ती संस्था घेते आणि 10-12 हजारावर वेठबिगारासारखं त्या कामगाराला काम करायला लागतं. महाड MIDC मध्ये तर हजारो संख्येनं लोक आहेत, सगळ्या MIDC मध्ये आहेत. या संदर्भात आपण भाष्य केलं नाहीत. तर मला वाटतं अशा प्रकारचे अवाजवी कमिशन घेणाऱ्या, खरं म्हणजे ते संस्थाच ॲबॉलिश करून त्यांना डायरेक्ट कामगार म्हणून घेतलं पाहिजे, परंतु या संदर्भात आपलं भाष्य झालं नाही. कृपया अशा प्रकारच्या बाह्य संस्था ज्या अवाजवी कमिशन घेतात ते त्या ठिकाणी संपुष्टात आल्या पाहिजे. त्यांना त्या कंपन्यांच्या पेरोलवर घेतलं पाहिजे आणि त्यांना मानवतावादी दृष्टिकोनातून मिनिमम वेजेस ॲक्ट आहे पण त्यांना तेवढाही पगार त्या ठिकाणी मिळत नाही. तर मला वाटतं या संदर्भामध्ये या ठिकाणी शासनानं भूमिका घ्यावी आणि या कंत्राटी कामगारांना सगळ्या क्षेत्रात आहेत त्याला तुम्ही त्या ठिकाणी न्याय द्यावा, अशा प्रकारची विनंती सरकारच्या सभापतींच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदय आपल्याला आहे. सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकर साहेबांनी जे म्हटलं ते 100% वस्तुस्थिती आहे. यांचं उत्तर देऊन देतो. कॉन्ट्रॅक्ट लेबरमध्ये अशा पद्धतीने कामगारांचा छळ होण्याच्या अनेक घटना माझ्या स्वतःच्या लक्षात आल्या की शेवटी मी देखील आमदार आहे. ज्या ज्या तक्रारी मी आमदार असताना किंवा मी राज्यमंत्री म्हणून या खात्याचा जबाबदारी सांभाळल्यानंतर मला मिळाल्या अशा सर्व ठिकाणी मी अधिकारी पाठवून त्यांच्यावर कारवाई या संदर्भात केलेली आहे. आणि उलट मी यापेक्षा पुढे जाऊन आपल्याला सांगतो की अनेक ठिकाणी लोक PF देत नाही, पूर्ण हजेरी त्यांची दाखवत नाही. 26 दिवस काम करून 30 दिवसाचा पगार द्यायला पाहिजे, त्यांचे PF कमी झाला पाहिजे म्हणजे त्यांचे अटेंडन्स कमी दाखवतात. अशा तक्रारी कायदे किती जरी आपण केले परंतु ज्यांना पळवाट काढायची असेल, ज्यांना अशा पद्धतीचे छळ करायचे असेल ते अशा पद्धतीचे कृत्य करत असतात. मी राज्य शासनाच्या वतीने आपल्याला हमी देतो की या संदर्भामध्ये अधिक पारदर्शकता भविष्यामध्ये कशी आणता येईल, कुठल्याही कामगारांचा छळ या संदर्भामध्ये करता येणार नाही या संदर्भात आपण देखील काही सूचना असेल तर द्या. मागे काटोलची घटना घडली, काही कामगार मरण पावले. मी तिथं व्हिजिट केली. माझ्या असं लक्षात आलं की जे डिशचे लोक आहेत ते फक्त जाऊन तिथं ते व्हिजिट करतात आणि त्रुट्या काढतात आणि त्रुट्या काढून त्या त्रुट्या नोंद करतात. मग त्रुट्याची कंप्लायन्स न होता तशाच पद्धतीने कामगारांचा जीव धोक्यात टाकून ते कारखाना तसा सुरू ठेवावा का? त्यामुळे आता आपण या संदर्भामध्ये करत आहोत की ती जी त्रुटी आहे ते कामगाराला माहीत राहत नाही. मग ती त्रुटी जी काही त्रुट्या काढलेल्या आहेत त्याची माहिती डॅशबोर्ड तिथल्या जाहिरात त्याच्या कारखान्याच्या नोटीस बोर्डमध्ये ठेवणे, कामगारांच्या प्रतिनिधीला ते सांगणे, जिल्हाधिकाऱ्याला सांगणे. भविष्यामध्ये अशा पद्धतीची घटना होणे म्हणून कायद्यामधून ज्या ज्या गोष्टीचा पडवाट काढला जातं शेवटी कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्टमध्ये प्रिन्सिपल एम्प्लॉयर देखील जबाबदार असतो आणि अशा पद्धतीची कॉन्ट्रॅक्टर पैसे देत नाही म्हणून आता आपण प्रिन्सिपल एम्प्लॉयरला सोडणार नाही. अशा सर्व परिस्थितीमध्ये प्रिन्सिपल एम्प्लॉयर देखील आपण कारवाई करू हे मी आपल्या ठिकाणी आश्वस्त करतो. सभापती महोदय मला उत्तर मिळालं नाही भाई. एकच सभापती महोदय, तुम्ही केस वाईज कारवाई करता, तुमच्याकडे जशा कंप्लेंट येतात तसे मी तुमचं स्वागत करतो आणि तुम्हालाही तो विषय माहीत आहे. याच्यात शासन म्हणून सर्वकष राज्यव्यापी भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. तुमच्याकडे तक्रार आली एखाद्या कंपनीची, एखाद्या कामगाराची, तर तक्रार करणार असं अपेक्षित मला नाही आहे. ते करतायत, तुमचं अभिनंदन आहे, तुम्ही संवेदनशील आहात. परंतु आज सरकार म्हणून आपण बोलताय तर व्यापक भूमिका या कंत्राटी कामगारांसाठी घेण्याची आवश्यकता आहे. या संदर्भात शासन काही मी आता लगेच तुम्ही जाहीर करा असं मला म्हणणं नाही आहे, परंतु हा कधीतरी विचार करावा लागणार आहे. कामगारांचं शोषण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होतं आहे. कामगारांची अवस्था बघा, त्यांची मानसिकता बघा, त्यांचं आरोग्य बघा, त्यांची घरची आर्थिक परिस्थिती बघा. जगायचं म्हणून ते त्या ठिकाणी काम करतात
आणि अशा वेळेस सरकार म्हणून आपण संवेदनशीलतेनं त्या ठिकाणी भूमिका घेणं आवश्यक आहे. माझी आपल्याला विनंती आहे सभापती महोदय की मंत्री महोदयांनी सांगावं की या संदर्भामध्ये सरकार योग्य आणि ठोस त्या ठिकाणी काहीतरी भूमिका घेईल. केस वाईज आपण करताय ओके आहे, परंतु सरकारने याची सर्वकष व्यापक भूमिका जाहीर करावी. सन्माननीय भाई जगताप. सभापती महोदय, राईट टू रिप्लाय याच्या संदर्भामध्ये मी कामगार मंत्र्यांचं ऐकत होतो. मंत्री महोदय, आपण उत्साही आहात, आम्ही पाहिले तुमचा उत्साह. आपल्या फक्त माहिती करता सांगतो, देशाचे शेतकऱ्यांचे कायदे, काळे कायदे आणि कामगारांचे काळे कायदे ह्याच्यावर आपल्या देशाच्या संसदेमध्ये एकही मिनिट चर्चा झाली नाही. हे आपल्याला फक्त माहिती करता सांगतो. या देशामध्ये हजारो कायदे झाले, शेकडो कायदे राज्यांमधून झाले, परंतु त्या कायद्याची जी प्रक्रिया असते त्याची चर्चा होणं आवश्यक असतं. त्याच्यावर साधक बाधक चर्चा होऊन त्याच्यातनं कायदा निर्मिती व्हावा असं आपल्या संविधानाला अभिप्रेत आहे. ते झालं नाही याची आपण जरा नोंद घ्या आणि ते महत्वाचं आहे. आणखीन एक महत्वाचा विषय आपण इथे बोलताना सांगितलं, मी ती गोष्ट बोललो होतो. काय झालंय, हे कायदे फक्त इम्प्लिमेंट करायचे या दृष्टीने चाललंय. बरं, ह्या कायद्यांबद्दल मी सुरुवातीला माझी भाषणाची सुरुवात करताना आपण नव्हतात सगळंच वाईट आहे आम्ही असं म्हणालो नाही. मी असं म्हणालोच नाही आणि आमच्यापैकी कोणी म्हणत नाहीये. पण जे वाईट आम्ही दाखवून देतोय त्याच्यामध्ये अजून केंद्राचे पूर्ण रूल झालेले नाहीत. माहिती घ्या, आम्ही सगळे त्याच्यातच आहोत, दररोज ते करतोय आम्ही. केंद्राचे सुद्धा पूर्ण रूल झालेले नाहीत. तरी सुद्धा नोव्हेंबरमध्ये आपल्या सरकारने आम्ही स्वीकारलं म्हणून जाहीर केलं. आपण जे म्हणताय अजून हा कायदा, हे कायदे, हे 4 कोड याच्या बाबतीमध्ये खूप संभ्रम आहे देशभरामध्ये. ते तुमची राज्य असो, आमची राज्य असो. आता असं झालंय आमचं राज्य आहे म्हणून तिथे दमटून घ्या असं आपल्याकडे चाललंय. महाराष्ट्रात होऊ नये. आपण बोलताना एक गोष्ट बोललात जी महाराष्ट्राला लाजिरवाणी आहे, जी महाराष्ट्राला अतिशय अपमानकारक आहे. ह्या राज्याने कायदे कष्टकऱ्यांच्या कायद्याच्या बाबतीमध्ये अनेक कायदे ह्या राज्याने बनवले चर्चा करून, आणि आपले कायदे केंद्राने स्वीकारले आणि इतर राज्याने बनवले. ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या, ह्या शाहू फुले आंबेडकरांच्या ह्या राज्याचं वैशिष्ट्य आहे. असं अपमानित नका करू. माझी विनंती राहील आपल्याला, आपल्या आविर्भावामध्ये जे बोलायचे ते बोला. ज्यांच्याकडनं पाठ थोपटून घ्यायची ती घ्या तुम्ही. आम्हाला काय, आम्ही थोपटू तुमची पाठ. काय जाते चांगलं करायला गेलं तर नंतर. आणि म्हणून केंद्राचे अजून रूल पूर्ण झालेले नाहीत, राज्याचे रूल अजून नाहीत. आपण बोलताना एक बोललात की तुम्ही सजेशन, आम्ही सगळे सजेशन दिले ना. त्याच्यामधला जेव्हा माथाडी कामगारांचं जेव्हा होतं त्यावेळेला त्याचे दात काढून त्याला वाघासारखा जर तुम्ही सोडत असाल नाही ना चालणार. हे आम्ही तेव्हाही सांगितलं होतं. मुख्यमंत्री होते, दोन्ही उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेचे कामगार मंत्री होते, अजितदादा होते, पण दुर्दैवाने त्याच्यावर काय झालं नाही. आम्ही सांगितलेलं सगळं चुकीचं आहे असं गृहीत धरून जर आपण चालत असाल तर मग ह्या कायद्याची प्रक्रिया ही योग्य राहणार नाही. हे मला मुद्दाम सांगायचं आहे. मी जे म्हणत होतो ग्रॅज्युटीचं असं आहे, आपला कायदा आहे, देशाचा आहे, आणि तो ग्रॅज्युटीचा कायदा असा आहे की मला एखाद्या व्यवस्थापनामध्ये 5 वर्ष झाल्याच्या नंतर तो कायदा लागू होतो. आता आपण ह्या सोशल नेटमध्ये गिग वर्कर आणलाय, ज्याचं स्वागत केलं आम्ही. आपण बाकीचे जे आहेत त्यांना ह्या सोशल, ज्याला हे म्हणतो आपण वेलफेअरमध्ये आणलंय, स्वागत केलं आम्ही त्याचं. बिलकुल त्याच्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण आहे. पण त्याला जसा आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये याचा तुम्ही उल्लेख केला, तो कायदा याचा आपला प्रॉव्हिडंट फंड, पूर्वी तो 90 दिवसाला होता, नंतर तो आता आपण एका दिवसावर आणला. 1 दिवस काम केलं तरी त्याला ते PF त्याचा कट झाला पाहिजे, त्याला मिळाला पाहिजे, अशा पद्धतीचा आता कायदा झाला देशाचा. नाही, आणि ते आता 2014 नंतर नाही झाला, तो पूर्वीपासूनच झालेला आहे. त्याच्यामध्ये अमेंडमेंट ही पूर्वीपासून आले. पण हा जो ग्रॅज्युटी ऍक्ट आहे हा आता तुमच्या ह्या नवीन कायद्यामुळे त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मी परमनंट वर्कर, मी 30 वर्ष 40 वर्ष काम करतोय, मला 5 वर्षानंतर ग्रॅज्युटी सुरू झाली, आणि गिग वर्कर 1 दिवसाचं काम करेल तर त्याला ग्रॅज्युटी मिळायला पाहिजे. अशा पद्धतीने चांगलं आहे, ते वाईट नाही, मी म्हटलं नाही ते वाईट आहे. पण मग याचं काय करणार आहोत आपण, हाही विचार करणं गरजेचं आहे ना. आणि म्हणून घाईमध्ये कायदा आपल्याला राबवायचा आहे म्हणून न राबवता ह्याची चर्चा करा
आणि रूल बनवताना, महाराष्ट्राचे रूल बनवताना असं आम्हाला एक नोटीस मिळेल, जे पूर्वी झालं की आपले हे सजेशन ऑब्जेक्शन आम्हाला तुम्ही लिहा, तशाने होत नाही. हो, त्याची चर्चा होणं गरजेचं आहे. चर्चा होणं म्हणजे काय, आम्हालाच तुम्ही बोलायला ते असं आमचं म्हणणं नाही, परंतु त्याची साधक बाधक चर्चा होऊन काय पॉसिबल आहे, काय शक्य आहे, काय अशक्य आहे शासन म्हणून. आपण सगळ्यांनी प्रवास केला ना, आम्ही सुद्धा आता इतकी वर्ष 40 वर्ष हाच प्रवास केला की नाही. आणि म्हणून महाराष्ट्राचे रूल बनवताना आपण आत्ता म्हणाल्याप्रमाणे, उत्तरात म्हणाल्याप्रमाणे या सगळ्या दोन्ही बाजूच्या ह्यांना विचारात घेऊन, जे कामगार क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्यांचे विचार तर आहे का, आणि आपला निर्णय घ्या. तसं तुम्ही करणार का? ग्रॅज्युएटी ॲक्टमध्ये आपण काही कशा पद्धतीने हे करणार आहोत, तो जरी तुमच्या अखत्यारीत नसला, केंद्राचा आहे तो कायदा, आपल्याला त्याचे अधिकारच नाही आहेत, पण आपण सजेशन तर देऊ शकतो. कारण हा देशभरामध्ये कायदा जेव्हा लागू होईल त्यावेळेला हा प्रश्न आत्ताच निर्माण झालाय. त्याच्यावर काय निर्णय होईल मला माहीत नाही, पण त्याचा विचार होणं गरजेचं आहे. त्या बाबतीमध्ये आपण काय करणार आहात हे सुद्धा आम्हाला जरा कळलं तर बरोबर. मंत्री महोदय, मी काय करतो, अगोदर दोन्ही मंत्र्यांचं रिप्लाय घेतो, त्याच्यानंतर आपल्याला सगळ्याला संधी देतो. एका सदस्य. आता आरोग्यमंत्री आहेत, बाकीचे बर ठीक आहे. मंत्री महोदय, आरोग्यमंत्री आपण रिप्लाय द्या, मग नंतर संधी देतो. नाही थांबतायत, जयस्वाल साहेब पण थांबतायत, आंबेडकर साहेब पण थांबतायत. सन्मान्य सभापती महोदय, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 260 अन्वये प्रस्ताव आणि या 260 अन्वये प्रस्तावामध्ये ज्या सन्मान्य सदस्यांनी आपल्या सूचना मांडल्या, त्याच्यामध्ये सन्मान्य सतेज पाटील साहेब, सन्मान्य सदाभाऊ खोत, सन्मान्य शशिकांतजी शिंदे, सन्मान्य अमोलजी मिटकरी या सर्व सन्मान्य सदस्यांनी आरोग्य विभागातली एकूण कामकाजामध्ये सुधारणा, सूचना आणि काही त्याच्याबद्दल अजून चांगल्या पद्धतीनं काम होण्यासाठी काही सूचना दिल्या. विशेषतः या सगळ्या आरोग्य विभागातल्या औषध खरेदी, औषध पुरवठ्यामध्ये काही दोष असतील तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करावी अशा पद्धतीच्या सुद्धा अपेक्षा व्यक्त केल्या. मी आपल्याला याच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की 2017 ते 23 या कालावधीमध्ये हापकिन आणि हापकिनच्या माध्यमातून आपण खरेदी करत होतो. या हापकिनच्या खरेदीनंतर 14/2/2023ला या 14/2/2023मध्ये आपण महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना केली आणि त्याच्या माध्यमातून हापकिनच्या ऐवजी याच प्राधिकरणाच्या माध्यमातून खरेदी करण्याबद्दलचा राज्य शासनानं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या सगळ्या निर्णयाच्या माध्यमातून प्रत्यक्ष आरोग्य संस्थांनी नोंदवलेली मागणी आणि उपलब्ध अनुदान यांची सांगड घालून खरेदी करावयाच्या औषधाचा प्रस्ताव विभागाकडून येणाऱ्या प्राधिकरणाला पाठवण्यात येतो आणि त्याच्यानंतर एकूण संपूर्ण टेंडर प्रक्रिया राबवणं आणि टेंडर प्रक्रिया पूर्ण करून खरेदी करणं आणि ते संपूर्ण आरोग्य संस्थांना पुरवणं अशा पद्धतीचं काम प्राधिकरणाच्या माध्यमातून चाललं आहे. या प्राधिकरणाच्या माध्यमातून होत असणाऱ्या कामकाजामध्ये एका बाजूला आरोग्य संस्थांच्या बरोबर दुसऱ्या बाजूला होत असणाऱ्या कामकाजामध्ये सुद्धा पारदर्शकता यावी यासाठी हे काम चाललेलंच आहे. परंतु मधल्या टप्प्यामध्ये तामिळनाडूमध्ये सुद्धा सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी आम्हाला पाठवून दिलं होतं आणि तामिळनाडूमध्ये ज्या पद्धतीनं RC केली गेली आणि एकाच वेळेला ज्यावेळेला RC आपण पूर्ण केली की त्या RC नंतर परत प्रत्येक ठिकाणी मागणी करावी, टेंडर करावं ही गोष्ट अपेक्षित नाही आणि त्याच्यापेक्षा सुद्धा एकदा RC केली की दर्जेदार औषधं आणि ती त्या ठिकाणी सुद्धा त्याची मागणी करतील अशा पद्धतीचा पुरवठ्याची एक अतिशय सुरळीत एक साखळी तयार होईल अशा पद्धतीची अपेक्षा आम्ही सगळ्यांनी व्यक्त केली आणि मला असं वाटतं की त्याच्यावरचं GR आम्ही काढला आणि त्याचं काम सुद्धा सुरू आहे की ज्याच्या माध्यमातून या सगळ्या कामकाजाला पुढे सुद्धा अजून गतिमान करण्यासाठी आम्ही काम करतोय. मी आपल्याला सांगू इच्छितो की त्याबरोबरच दुसरा एक मुद्दा आपण उपस्थित केला होता की आरोग्य विभागामध्ये डॉक्टरची अनुपस्थिती. शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या एकूण वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विना परवानगी आणि दीर्घकाळ अनुपस्थित असणारे जे डॉक्टर्स आहेत त्यांच्या एकूण गैरहजेरीचे एकूण प्रमाण जे बघितलं आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती शिस्तभंग कारवाई असेल, त्यांना एकूणच सेवेतून कमी करणं असेल, या सगळ्या गोष्टींसाठी यापूर्वीच्या कार्यवाही आम्ही केलेल्याच आहेत. परंतु विशेषतः गेल्या वर्षभरामध्ये या सगळ्याचा सातत्यानं आम्ही आढावा घेतोय आणि ज्या ठिकाणी अशा पद्धतीने डॉक्टर्स फक्त तिथं सेवेत दिसत आहेत आणि प्रत्यक्षामध्ये मात्र या सगळ्या सेवा देण्यापेक्षा सुद्धा ते अनुपस्थित राहण्यामुळे तिथल्या लोकांना त्रास होत असेल तर अशा सगळ्या लोकांना आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये 710 लोकांना
नोटिसेस इश्यू केल्या आणि त्या 710 लोकांपैकी 442 लोकांच्यावरती आम्ही कारवाई केल्या. दुसऱ्या टप्प्यामध्ये परत 58 लोकांच्या सुद्धा सेवा आम्ही समाप्त केल्या. उद्देश इतकाच आहे की त्या सगळ्यांनी तिथं जागा अडवणं आणि एका बाजूला तिथल्या सगळ्या असणाऱ्या आरोग्य संस्थेच्या कामकाजावरती परिणाम करणं आणि आता नवीन डॉक्टर्ससुद्धा अनेक आहेत की जे सगळे आमच्या या सगळ्या सेवेत यायला इच्छुक आहेत. या सगळ्यांना सुद्धा त्याच्यामध्ये आम्हाला संधी देता येते. त्यामुळे डॉक्टरची संख्या भविष्य काळामध्ये कुठंच कमी पडणार नाही अशा पद्धतीचं एकूण आमचं नियोजन चाललं आहे. त्याच्यासाठी पहिल्यांदाच आपण आपल्याकडं व्याम्स नावाची एक अशा पद्धतीची ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली की ज्याच्या माध्यमातून या व्याम्सच्या माध्यमातून डॉक्टर्स आता उपलब्ध कुठं आहेत, कुठल्या PSCमध्ये डॉक्टर आहे, कुठल्या PSCमध्ये डॉक्टर नाहीत, या सगळ्याबद्दलची एक नवीन आपण प्रणाली सुरू केली. त्या प्रणालीच्या माध्यमातून सुद्धा लोकांना त्याचा फायदा होईल अशा पद्धतीचं काम आम्ही सगळीच मंडळी करतोय. आता या सगळ्यांबरोबर आयुष्यमान भारत योजनेमध्ये असणारं काम, महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये असणारं काम, याच्याबद्दल सुद्धा काही सुधारणा, काही सूचना किंवा काही आक्षेपसुद्धा सन्मान्य सदाभाऊ खोत आणि त्याचबरोबर अमोलजी मेटकर साहेबांनी सुचवले होते. मी आपल्याला सांगू इच्छितो की आता 1359 आजारांवरून आपण 2399 आजारांपर्यंत आता आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून आणि महात्मा फुले आरोग्यदायी योजनेच्या माध्यमातून गेलो आहे. त्याची पॅकेजेस आपण वाढवलेत. म्हणजे त्या सगळ्या डॉक्टर्सनी सुद्धा एकही रुपये कुठेही घ्यायचा नाही, अशा हॉस्पिटल्सनी घ्यायचा नाही, याच्याबद्दल कडक अशा पद्धतीच्या सूचनाही दिल्या. कडक अशा पद्धतीच्या सूचना आपण दिलेल्या आहेत आणि ही योजना भविष्य काळामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या सामान्य नागरिकांच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरेल अशा पद्धतीचं एक दिशादर्शक काम महात्मा फुले आरोग्यदायी योजनेच्या माध्यमातून आम्ही करतोय की ज्याचा फायदा या राज्यातल्या सर्व सामान्य नागरिकांना होणार आहे. याच्यामध्ये काही दोष आणि काही दुरुस्ती असतील तर त्या सगळ्या दुरुस्ती करण्यासाठी शासन स्तरावरती सातत्याने याच्यावरती स्ट्रॉंग मॉनिटरिंग आम्ही करतोय. विशेषतः पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी आम्ही कमिटी त्या ठिकाणी केली आहे की तिथं तिथले आमदार असतील, तिथले खासदार असतील, विधान परिषदेचे सदस्य असतील आणि सामाजिक कार्यकर्ते असतील, यांनासुद्धा त्या कमिटीमध्ये आम्ही त्याचा समावेश केला आहे आणि दर 3 महिन्यांनी त्याचा रिव्ह्यू सन्मान्य पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तिथल्या आमदारांनी खासदारांनी सुद्धा घ्यावा अशा पद्धतीच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. काल विधानसभेमध्ये जेव्हा हा प्रश्न उपस्थित झाला होता त्यावेळी त्या कमिटीच्या मीटिंग्स होत नाहीत असा आमदार महोदयांचा आक्षेप होता. कालच आम्ही त्याच्याबद्दलच्या सुद्धा सूचना दिलेत आणि त्याच्या माध्यमातून या सगळ्या कामकाजाला अजून गतिमान करण्यासाठी आम्ही पुढे जातोय. सन्मान्य शशिकांत शिंदे साहेबांनी सुद्धा कॅन्सरचं वाढलेलं प्रमाण आणि या वाढलेल्या प्रमाणाबद्दल आपण अधिक गतिमान पद्धतीने कसं काम करू शकतो अशा पद्धतीची सुद्धा विचारणा केली. हे खरं आहे की कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे आणि त्याच्यामुळं निश्चितपणे याच्यावर खूप अजून काम करणं अपेक्षित आहे. आता पहिल्या टप्प्यामध्ये कालच आपण देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी आपल्याला ज्या पद्धतीने HPV व्हॅक्सिनेशनसाठी खूप मोठ्या पद्धतीनं एक अभियान घेण्यामध्ये आम्हा सगळ्यांना जे काय आम्ही एकूण प्लॅन केला होता, परंतु बजेटची अडचण होती अशा पद्धतीची आमच्यासमोर प्रश्न होता. पण 9,84,000 14 ते 15 वयोगटातल्या ज्या मुली आहेत त्या मुलींच्या व्हॅक्सिनेशनच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली की ज्याच्या माध्यमातून सर्वायकल कॅन्सरचा जो सगळ्यात महत्त्वाचा धोका मुलींच्यामध्ये आणि विशेषतः महिलांच्यामध्ये होतोय त्या सगळ्याला भविष्य काळामध्ये संरक्षित करण्यासाठीचं एक महत्त्वाचं काम सुरू झालं. एशियन डेव्हलपमेंट बँकेकडे आपण आपला एक प्रस्ताव दिलेला आहे की ज्या प्रस्तावाच्या माध्यमातून 30 वर्षे वयोगटाच्या पुढचे सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या पॉप्युलेशनला सुद्धा स्क्रीनिंग कंपल्सरी करण्यामध्ये येस एशियन डेव्हलपमेंट बँक ADBचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये 30 वर्षाच्या वयोगटातल्या पुढच्या सगळ्या लोकांचं कॉमन स्क्रीनिंग करणं आणि त्याच्यामध्ये जे काय त्यांना आढळतील अशा पद्धतीचे कॅन्सरचे पेशंट्स असतील तर त्याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी सुद्धा आपण पुढे जातोय. आपण एका बाजूला हे करत असताना मागच्या विधान परिषदेतल्याच एका उत्तराला मी सांगितलं होतं की लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 अशा पद्धतीची कॅन्सरच्या संदर्भात आपण जी काही एक अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्य शासनानं साधारणतः 1450 कोटी रुपये विभागीय पातळीवरती या सगळ्यासाठी लेवल 2ची सगळे हॉस्पिटल्स आपण उभा करतोय. लेवल 3ला त्या ठिकाणी जिल्हा स्तरावरती सुद्धा ही यंत्रणा उभा करतोय आणि त्या सगळ्याला एका बाजूला महात्मा फुले जीवनदायी योजनेतून मोफत औषध उपचार करणं, त्याच्यातल्या ज्या काही रेफरल सर्व्हिसेस आहेत त्या सगळ्यासाठी काम करणं. आता आमच्याकडं 8 सेंटर्स म्हणजे डे केअर सेंटर्स सार्वजनिक आरोग्य विभागाचे आहेत. आजच त्याचं टेंडर बाकीचं फ्लोट झालं. मागच्या वेळेस सुद्धा अधिवेशनात एक प्रश्नाच्या निमित्तानं सांगितलं होतं की कधीपर्यंत होईल, मला वाटतं आपल्यातल्याच सन्मान्य सभागृहानं, तर त्याचं टेंडर फ्लोट झालं आणि आणखीन 26 ठिकाणी ही सेंटर्स सुरू होत आहेत. थोडक्यात यापूर्वी ज्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीसाठी टाटा कॅन्सर हॉस्पिटलला किंवा मुंबईतल्या मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये यावं लागत होतं, परंतु राज्य शासनानं जो काही एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला की ज्या निर्णयाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ठिकाणी आणि तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा मोफत माफक दरात आणि मोफत अशा पद्धतीनं सगळ्या स्कीमच्या माध्यमातून या उपचाराची सुरुवात होते की ज्याचा फायदा निश्चितपणानं आपल्या सगळ्या एकूणच यंत्रणेला होणार आहे. या सगळ्यांबरोबर सन्मान्य अमोल मेटकरी साहेबांनी सुद्धा या सगळ्या एकूण विशेषतः
टेंडर प्रक्रियेमध्ये असणारी पारदर्शकता व्हायला पाहिजे, त्याच्यामधला मानवी हस्तक्षेप कमी व्हायला पाहिजे, या सगळ्यासाठी सुद्धा काही सूचना केल्यात. आणि बायोमेट्रिक आणि जिओ फेसिंगच्या उपस्थितीमध्ये केवळ अंगठा लावला जातो, फेस रिकग्नायशन आणि GPS आधारित प्रणाली लागू करून, जेणेकरून डॉक्टरच्या रुग्णालयाच्या परिसरात असल्याशिवाय हजेरी लावून नाही, अशा पद्धतीच्या सूचना केल्यात. मला असं वाटतं की एका बाजूला हे सगळ्या मुद्दे जेवढे बरोबर आहेत तेवढंच आपल्या सगळ्यांचं स्ट्रॉंग मॉनिटरिंगसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि ते सगळं आपण सगळ्यांनी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनीच काम करणं अपेक्षित आहे. निश्चितपणानं आपल्या सूचना केवळ त्या अधिकारानं किंवा GRनं होणार नाही, तर त्या GRचं प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा आम्हा सगळ्यांच्यासाठी आवश्यक आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की या सगळ्यासाठी आमच्या विभागाच्या वतीनं स्ट्रॉंग मॉनिटरिंग करणं, विशेषतः जे अधिकारी जाणीवपूर्वक अशा पद्धतीने कामात दिरंगाई करत असतील तर त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करणं. शेवटी सामान्य माणूस हा आमच्या सगळ्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि त्या सामान्य माणसाच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी त्याला आवश्यक असणाऱ्या सगळ्या मदत करण्यासाठी तत्परतेनं आम्ही सर्वच मंडळी काम करतोय. या सगळ्यांमध्ये आपल्या सगळ्या सूचना आरोग्य विभागाच्या कामकाजाला अजून गतिमान करण्यासाठी निश्चितपणे उपयोगाला येतील. त्या सगळ्यांचा स्वीकार करून आम्ही निश्चितपणे पुढे जाऊ. मंत्री वस्त्र उद्योग. पणन विभागाच्या बाबतीमध्ये काही सदस्यांनी 260 अन्वये काही मुद्दे उपस्थित केले होते. नाव घेतलं तर त्यांना फायदा होतो त्या सदस्यांना. बोलले माननीय भाई जगताप, सदाभाऊ खोत, राजेश राठोड, प्रवीण दरेकरजी, शशिकांत शिंदे, श्रीमती चित्रा वाघ, अमोल मिटकरीजी, सचिन भाऊ अहिर यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या. बहुतांशी सगळ्यांचा रोख होता की मध्यपूर्वीमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती तयार झालेली आहे त्याच्यामुळे काही शेतकऱ्यांचा माल वगैरे जो अडकलेला आहे बंदरामध्ये त्याच्याविषयी बहुतेक सगळ्यांनी चिंता व्यक्त केली. आधी स्पष्ट करू इच्छितो की याच्यामध्ये शेतकऱ्यांना ऑलरेडी व्यापाऱ्यांकडनं पेमेंट झालेलं असतं. फार क्वचित काही ठिकाणी त्यांचे कॉन्ट्रॅक्ट झाले असते त्यानुसार काही थांबलेलं असतं. याच्यात व्यापाऱ्यांचा जरूर काही माल याच्यामध्ये थांबलेला आहे, पण शेतकऱ्यांना बऱ्यापैकी पैसे त्यांचे ऑलरेडी मिळालेले असतात. आणि तरी आपण या केंद्राने एक कमिटी तयार केलेली आहे. 3/3/2026 रोजीच्या पत्रान्वये स्पेशल सेक्रेटरी डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स अँड DGGFT यांच्या अध्यक्षतेखालीची एक समिती तयार करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या जहाज व बंदरे मंत्रालयामार्फत ती 6/3/2026च्या परिपत्रकान्वये आयात निर्यात मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. JNPT यांनी 9/3/2026च्या पत्रान्वये दादाची साठवणूक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या संबंधी निर्देश दिलेले आहेत. रोज याचं मॉनिटरिंग पण केलं जात आहे. JNPTला निर्देश देण्यात आलेले आहे की साठवणूक थांबा कालावधी शुल्क पूर्णपणे माफ करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. याशिवाय JNPT यांनी मुंद्रा बंदरात अडकलेल्या फळे आणि भाजीपाला कंटेनरवर तातडीने शुल्क माफी मिळावी, जहाज उपलब्ध होईपर्यंत साठवणूक सुविधा उपलब्ध करून द्यावी यासाठी मंत्री पणन यांनी राजशिष्टार यांना 10/3 रोजी या पत्रान्वये विनंती केलेली आहे. देशात होणाऱ्या फळे भाजीपाला निर्यातीबाबत गंभीर संकट निर्माण झाले असल्याने कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पणन पुणे, संबंधित जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणातील अधिकारी, केडी निर्यात असोसिएशनचे अधिकारी, मुख्य शिपिंग लाईन्स, टर्मिनल ऑपरेटर, सीमाशुल्क विभागाचे अधिकारी, निर्यात आयातीशी संबंधित खाजगी संस्था या सगळ्यांची 13 तारखेला एक बैठक घेण्यात आली होती. आणि या बैठकीमध्ये जे काही मुद्दे चर्चिले गेले त्याच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करून केंद्र सरकारला विनंती करण्यात येणार आहे मदतीसाठी. काही बाबतीमध्ये आजच बैठक होती. खरं तर आंबा आणि कांद्याच्या बाबतीत आजच मुख्यमंत्र्यांनी बैठक ठेवलेली होती, परंतु कांद्याच्या बाबतीतली ती बैठक आम्हीच पुढे करायला सांगितली मंत्री महोदय असल्यामुळे तरी आंब्याच्या बाबतीतली बैठक आजच आहे आणि 3:30ला आजच ती बैठक आहे. कांद्याच्या बाबतीतली आपणच पुढे ढकलायला लावली आहे. पण एकंदरीतच जी फळे किंवा माल या बंदरात अडकल्या त्यानुसार राज्य शासन आणि केंद्र शासन योग्य ती खबरदारी घेत आहे. सचिनजी आहे सर, शशिकांत शिंदे सर. सभागृहाने प्रस्तावावर विचार केला आहे. बिल हा द्या. सन्माननीय सदस्य भाई जगताप यांनी काही मुद्दे उपस्थित केले आणि प्रवीण दरेकर साहेबांचा देखील जी तक्रार होती कॉन्ट्रॅक्टरी लेबरच्या संदर्भामध्ये
आम्ही एक निर्णय यासाठी घेतला मागे देखील की आम्ही डायरेक्ट प्रिन्सिपल एम्प्लॉयरवर गुन्हा दाखल केला, जेणेकरून कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने प्रिन्सिपल एम्प्लॉयर स्वतःचा बचाव करू इच्छितो ते करू द्यायचं नाही. त्यामुळे या संदर्भामध्ये ही सक्ती आपण केलेली आहे. आणि सन्मान्य सदस्य भाई जगतापच्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये मी एवढं सांगू इच्छितो की आता आपण आपले रूल्स विधी न्याय विभागाकडे गेलेले आहे, त्याचा प्रारूप आपण या ठिकाणी जाहीर करू. मी सभागृहाला आणि त्यांना देखील कामगार क्षेत्रामध्ये त्यांचा फार दीर्घ अनुभव आहे. त्यांची कामगार चळवळीचे तिघे नेते आहे. त्यांच्याशी सल्लासमत करून त्यांच्या सूचना विचारात घेऊन जे काही सकारात्मक निर्णय करता येईल ते करण्याच्या दृष्टीने निश्चितपणे आपला प्रयत्न राहील एवढं सांगतो. धन्यवाद. आठवले सर. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक सन 2026. सभापती महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 20 महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 मी आपल्या अनुमतीने मांडतो. विधेयक मांडण्यात आले. विधेयक विचारात घेणे. प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 20 महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 विचारात घ्यावे असा प्रस्ताव मी आपल्या अनुमतीने मांडतो. प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र सभापती महोदय, महाराष्ट्र अनेक स्वातंत्र्य लढ्याकरता ओळखले जाणारे राज्य आहे. भारताच्या संविधानामध्ये दिलेला धर्म स्वातंत्र्य हक्क सार्वजनिक सुव्यवस्था व नागरिकांच्या मूलभूत हक्कांशी संबंधित आहे. अशावेळी एका धर्मातून दुसऱ्या धर्मात बळजबरीने धर्मांतर करण्याच्या घटना मागील काही वर्षांमध्ये दिसून आल्या आहेत, ज्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेत अडथळा निर्माण होतो व सामाजिक सलोखा बिघडतो. बेकायदेशीर धर्मांतर रोखण्यासाठी याआधीच देशातील काही राज्यांनी धर्मस्वातंत्र्य अधिनियम तयार केला आहे. या एका धर्मातून दुसऱ्या धर्मात बळजबरीने धर्मांतर करण्यात आल्यामुळे आज आपण बघितलं की अनेक ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडत असतात. याआधी ओरिसा असो, मध्य प्रदेश असो, उत्तर प्रदेश असो, गुजरात, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू सारख्या विविध राज्यांनी बेकायदेशीर धर्मांतरास मनाई करण्यासाठी धर्म स्वातंत्र्य अधिनियम तयार केलेला आहे. आपल्या या कायद्यामध्ये या कायद्याचं नाव महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 असे ठेवण्यात आले आहे. यामध्ये आमिष, जबरदस्ती, धर्मांतर, फसवणूक, बळजबरीने करणे, लबाडी, सामूहिक धर्मांतर, धर्म गैरवाजवी प्रभाव इत्यादी व्याख्या अधिनियमात समाविष्ट करण्यात आलेले आहे. बेकायदेशीर धर्मांतर करणे, त्यासाठी प्रयत्न करणे, सहाय्य करणे, त्यासाठी अपप्रेरणा देणे या बाबी शिक्षापात्र अपराध ठरतील. तसे धर्मांतर शून्यवत आणि निरर्थक ठरण्यात येईल. प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026चे 20वी क्रमांक 20 महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 विचारात घ्यावे.